हॅलो गाईज, कसे आहात? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम. तर आज आपण करणार आहोत दही भेंडी. दही भेंडी करायला अगदी सोपी आहे आणि खूप पटकन होणारी अशी रेसिपी आहे ही. बघा, भेंड्या आपण अशा मस्त ताज्या अशा स्वच्छ धुवून घेऊया. भेंड्या धुवून घेतल्या की त्या कोरड्या करून घेतल्या. यात आपण 2 टोमॅटो, 2 कांदे, थोडासा लसूण, थोडी कोथिंबीर. बघा, हे सगळं साहित्य आपण असं चिरून घेणार आहोत बारीक. भेंडी अशी मधून चिरून घेतली आपण. फक्त 2 तुकडे केलेले आहेत भेंडीचे, जास्त बारीक चिरायची नाही आहे. आणि हे आले लसणाची पेस्ट आहे. कांदा पण आपण असा उभा चिरून घेतलेला आहे. 2 टोमॅटो, बघा कसे फ्रेश टोमॅटो होते. भेंडी असे 2 भागातच फक्त चिरायची. आणि ही कोथिंबीर घेतली मोठभर. बघा, भेंडी आपली खूप सुंदर आहे. आलं लसूण पण आपण असं कुटून घेतलेलं आहे छान. आता पॅन गरम करून करायला ठेवला आहे. मध्यम फ्लेमवरच ठेवायचं आहे गॅस, जास्त गरम नको व्हायला कढई. आता आपण त्या भेंड्या अशा तळून घेणार आहोत. तर त्यासाठी 2 पळ्या आपण तेल घातलं कढईत. कढई पण आता अशी आपली छान गरम झालेली आहे. माझे असे नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. बघा, आपण हे 2 काफ करून घेतलेल्या ह्या भेंड्या अशा तळून घेणार आहोत छान. आता अशा अगदी ताज्या आणि फ्रेश भेंड्या होत्या, कवळ्या लसलशीत. ह्या भेंड्या आपण अशा तळून घेणार आहोत मस्त. याचा थोडासा अगदी चिकटपणा जाईपर्यंत आपल्याला ते फ्राय करायचे आहेत मस्त. मंद आचेवर छान होती अगदी अशी भेंडीची भाजी. बघा, हिरव्यागार आपल्या भेंड्या अशा किती सुंदर आहेत ह्या कोवळ्या. भेंडी आता आपली थोडी फ्राय व्हायला लागलेली आहे. आता आपण ही भेंडी अशी एका पॅनमध्ये काढून घेऊयात. ताटात ही भेंडी काढून घेतली आता आपण. आणि त्याच कढईत परत आपल्याला फोडणी करायची आहे. आपण जी रेग्युलर अशी जिरं मोहरी घालून जी फोडणी करतो ती केली. बघा तुम्ही, थोडासा आपण आता यात हिंग घालणार आहोत. बारीक चिरून घेतलेला आपला असा कांदा आपल्याला असा एकदम मंद आचेवर छान फ्राय करायचा आहे. बघा, आपला कांदा पण आता इकडे परतत आहे छान असा. दही भेंडी खायला पण खूप सुंदर लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. कांदा परतत आला आहे आपला आता छान असा. यात आपण आता टोमॅटो घालूयात. कांदा आणि टोमॅटो थोडंसं मेल्ट होऊ द्यायचं आहे चांगला. आता आपला हा कांदा टोमॅटो पण चांगला फ्राय झालेला आहे. अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी आहे. अगदी त्याला फार वेळ लागत नाही, काही नाही. थोडीशी अगदी हळद, थोडं काळं तिखट घालायचं 2 चमचे. हे काळं तिखट मी घरीच केलेलं आहे. जास्त करून मी विकतचं काही आणून वापरत नाही. जे घरी केलेलं असतं तेच घालून मी करण्याचा प्रयत्न करते. हे तिखट पण अगदी घरीच केलेलं आहे. बघा, अगदी कमी साहित्यात आणि पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे. ही कोथिंबीरीची थोडी पेस्ट करून घेतली आपण छान. ती पण आता आपण यात घालूयात. थोडंसं दही घातलं. आता फ्राय होतानाच आपल्याला दही घालायचं आहे त्यात. दह्यामुळे भेंडीला खूप सुंदर चव येते. जे मिक्सरमधून बारीक केलं त्यात थोडंसं आपण पाणी घालून घेतलं. त्या भांड्यात थोडं पाणी घालून ते पण त्यात घातलं आहे. थोडंसं पाणी जरी घातलं तरी आपली भेंडी चिकट होत नाही, काही नाही. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशा माझ्या पद्धतीने. आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही पण कसे केले ते. आता हे मंद आचेवर आपल्याला थोडा वेळ होऊ द्यायचं आहे छान असं पाणी सुटेपर्यंत.
तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे. थोडंसं मीठ घातलं चवीप्रमाणे, थोडीशी साखर, आवडीप्रमाणे घाला, नाही घातली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बघा आता आपला मसाला तेल सोडायला लागला आहे. आता आपण ह्या ज्या तळून घेतलेल्या भेंड्या आहेत त्या आपण आता वरून अशा घालूयात सगळ्या. बघा किती सुंदर भाजीला आपला कलर येत आहे, बघू शकता तुम्ही. चिकट होत नाही किंवा काहीही होत नाही, खूप सुंदर लागते चवीला. आणि आता वरून थोडंसं दाण्याचं कूट घातलं आहे. हे अगदी ठोसर ठोसर घालायचं आहे, जास्त बारीक नाही करायचं दाण्याचं कूट. बघा थोडंसं मी पाणी पण घातलं आहे त्यात. आता ही आपल्याला मंद आचेवर होऊ द्यायची 10 मिनटासाठी. बघा तर याच्यावर आपण झाकण ठेवूयात. मवागी आचेवर असं व्हायला निदान 15 मिनटं तरी लागतील याला. बघा तर म्हणजे मंद आचेवर आपली भेंडी तयार होत आहे. बघा आमच्या बागेत मोगऱ्याला किती सुंदर फुलं आले आहेत. ही सकाळी सकाळी इतका सुगंध दरवळतो ना, खूप छान वाटतात ही फुलं बघायला. कुंडीतच झाड आहे पण इतकी फुलं येतात ना की बस. किती सुंदर फुलं आहेत, बघू शकता तुम्ही. मन प्रसन्न होऊन जातं अगदी अशी छान फुलं पाहिले की. बघा 10 मिनटं होत आलेत आपल्या इकडं भाजीला. बघा किती सुंदर आपली भाजी होत आहे. चॅनलला नक्की फॉलो करा. बघा आपली भाजी अगदी तयार आहे. तुम्ही ती पोळीसोबत, भातासोबत, कशासोबत पण खाऊ शकता. पण मला भात आणि भेंडी खूप आवडते. बघू शकता तुम्ही आपली भेंडी अगदी तयार आहे. बघा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा चॅनलला लाईक करा. बाय.